विद्या विनय संपन्ने ब्राह्मण्य कवी असते सुनिचय व शोधपाकेज पंडिता समदर्शन ब्राह्मण चांडाळ कुत्रा गाय या सर्वांना जो समदर्शन पाहतो त्याला संत असं म्हणतात. या जगापेक्षा जे चात्रीवान आहे ते म्हणजे संत जीवन आहे, ज्याच्याकडे भले मोठे दुकान आहे. घातला दुकान देताले सिदान संत उदार उदार भरले अनंत भंडार. आपल्याला असं वाटतं आपण खूप हुशार आहे, परंतु आपल्यापेक्षा जगामध्ये कोणीतरी हुशार समजावं. एकाने घोडा आणला, मांडला बाजारात, 50,000 रुपये किंमत सांगायचा. दुसरा आला म्हणू लागला, अरे 50 काय घेतो, 60 घे, पण अगोदर बसून पाहते. बसला घोड्यावर, निघाला, पाहता काय अजून नाही आला. लोक त्याला विचारायचे विकला घोडा, ते म्हणायचं विकला घोडा. लोक त्याला विचारायचे केवढ्यात विकला, ते म्हणायचं जेवढ्यात आणला तेवढ्यात विकला. याने फुकट आणला तर याने फुकटच विकला. विठाला विठाला घोड्या विकण्यापेक्षा घोडे घेऊन जाणार बुद्धिमान म्हणायला लागले. 2 दारुडे हॉटेलमध्ये गेले, बसले. वेटरला सांगितले जे गरम असेल ते आण. वेटर म्हणाला शेव गरम आहे, भजे गरम आहे, पापडी गरम आहे, सांगा काय पाहिजे. दारुडे म्हणाले 2 प्लेट भजे आण. वेटरने 2 प्लेट भजे आणले, ठेवले टेबलवर. दारुड्याने हात ठेवून पाहिला. दारुडे म्हणाले याच्यापेक्षा जास्त गरम आहे. वेटरने 2 प्लेट शेव दिले, ठेवले टेबलवर. दारुड्याने हात ठेवला. दारुडे म्हणाले तुला एकदा सांगितलेलं कळत नाही काय, याच्यापेक्षा अजून गरम आहे. वेटर म्हणाले याच्यापेक्षा अजून गरम, याच्यापेक्षा अजून गरम काय, हा विस्तू आहे. वेटरने 2 प्लेट विस्तू आणले, ठेवले टेबलवर. दारुड्याने हात नाही ठेवला,
माझं कुठलंही पाप, काही वाचिक मानसिक हे सर्व पाप जळून जाईल. तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. शास्त्रामध्ये 3 प्रकारचे पाप आलेले आहेत. काही पाप, आपण जर कुणाची निंदा ऐकली हे सुद्धा पापच आहे. वाचिक पाप, मुखाने काढलेली कुणाची निंदा, मुखाने निघालेला वाईट शब्द हे सुद्धा पापच आहे. मानसिक पाप, माणसाच्या आतून घडलेलं कर्म, मनुष्याच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाने घडलेलं कर्म. आपल्या हातून कुत्र्याला दगड मारला गेला, आपल्या पायाखाली मुंगी मारल्या गेली हे सुद्धा पापच आहे. म्हणून काही कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे